हॅलो गाईज, वेलकम यू ऑल इन मास्टर सायन्स अकॅडमी. सो आज मी घेणार आहे तुमचा 10वीचा फर्स्ट पार्टचा फर्स्ट चॅप्टर जो आहे ग्रॅव्हिटेशन. तर ग्रॅव्हिटेशन हा शब्द तुम्ही खूप वेळा ऐकला असेल. 6वी पासून 9वी पर्यंत तुम्ही ऐकलेला आहे. ग्रॅव्हिटेशन काय असतं, त्यानंतर ग्रॅव्हिटेशन फोर्स काय असतो त्याचा शोध कोणी लावलेला पहा. तर ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय असतं, गुरुत्वाकर्षण. तर ग्रॅव्हिटेशन फोर्स कोण लावत असतं, ते कोण लावत असतं रे, आपली ही पृथ्वी लावत असते. हे ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा शोध कुणी लावला होता तर पहा, त्याच्या रिलेटेडची स्टोरी तुम्हाला माहित असेल. तर एकदा काय झालं होतं पहा, की न्यूटन जे सायंटिस्ट होते ते काय झालं, ते झाडाखाली बसले होते. तर झाडाखाली बसल्यानंतर ऍपल जे होतं, झाडाचं ऍपल काय झालं, ते तुटून काय पडलं होतं, खाली पडलेलं होतं. तर मग त्यावेळेस त्यांनी विचार केला की हे जे ऍपल आहे ते खालच्याच डायरेक्शनने का आलं, तर ते असं लेफ्टला किंवा राईटला का गेलं नाही, किंवा ते अपवर्ड डायरेक्शनला का गेलं नाही, ते खालच्याच डायरेक्शनने का खेचलं गेलं. आणि त्या प्रश्नावरून न्यूटनने शोध लावला होता पहा, ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा. आता ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय आहे, तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स कोण लावत असते, मी सांगितलं तुम्हाला, अर्थ लावत असते. ग्रॅव्हिटेशनल फोर्स कोण लावतं, अर्थ लावते. आणि अर्थ काय करतं, कोणत्याही ऑब्जेक्टला काय करतं, स्वतःकडे खेचण्याचा प्रयत्न करतं आणि ते खेचण्यासाठी फोर्स लावतं आणि त्या फोर्सला म्हटलं जातं ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ओके, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. The force is exerted by the earth to pull the object towards itself is called as gravitational force. आणि ह्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा शोध कोणी लावला, ग्रॅव्हिटेशनचा किंवा ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा, तर सर आयझॅक न्यूटन यांनी लावलेला आहे. तर पहा, पुढे कन्सेप्ट दिला आहे. दोनच कन्सेप्ट आहेत, सिंपलचे कन्सेप्ट आहेत, फोर्स आणि मोशन. आता फोर्स, आता मी म्हटलं की फोर्स म्हणजे काय असतं, सपोज मी एखादी ऑब्जेक्ट आहे ती टेबलवर ठेवलेली आहे. आता ही सध्या कोणत्या कंडिशन मध्ये, स्टेशनरी आहे. तर मला ह्याच ऑब्जेक्टला काय करायचं आहे, ती मोशन मध्ये आणायची किंवा त्याच्यामध्ये काहीतरी हालचाल करायची, त्याची पोझिशन चेंज करायची. तर मला इकडून काय लावावं लागेल रे, त्या ऑब्जेक्टला ताकद लावावी लागेल, काहीतरी पुश करावं लागेल, पुल करावं लागेल. तेव्हाच त्या ऑब्जेक्टची काय चेंज होणार आहे, पोझिशन चेंज होणार आहे. आणि तेव्हा एखाद्या ऑब्जेक्टची पोझिशन चेंज करायची असेल तर आपण त्याला काय लावत असतो, फोर्स अप्लाय करत असतो. म्हणजेच काय, एखाद्या ऑब्जेक्टची तुम्हाला पोझिशन चेंज करायची, फोर्स नेसेसरी आहे. त्यानंतर एखाद्या ऑब्जेक्टचं स्पीड चेंज करायचं, म्हणजे ऑब्जेक्ट मोशन मध्ये आहे, त्याचा स्पीड चेंज करायचा आहे तरी फोर्स गरजेचा आहे. त्यानंतर तुम्हाला एखाद्या मुव्हिंग ऑब्जेक्टची जर डायरेक्शन बदलायची असेल तर त्यासाठी आपण काय लावत असतो, फोर्स. सपोज आता अशी स्ट्रेट चालली, मला या डायरेक्शन काय करायची, त्याला रोटेट करायचंय, तर मग त्यावेळेस मला काय अप्लाय करावं लागेल, इथे फोर्स अप्लाय करायला लागेल. तेव्हा मी काय चेंज करू शकते, त्या ऑब्जेक्टची डायरेक्शन चेंज करू शकते. आणि या फोर्सचं युनिट काय आहे, युनिट तुम्हाला मी आधी सांगितलं होतं की ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा शोध कोण लावला होता, ग्रॅव्हिटेशनचा न्यूटनने. तर त्याच्यावरूनच नाव देण्यात आलं होतं पहा, न्यूटन. युनिट देण्यात आलं न्यूटन. ओके, सो मोशन. आता मोशन म्हणजे काय असतं, सपोज एखादी ऑब्जेक्ट आहे, त्या ऑब्जेक्टची कंटिन्युअसली डिस्प्लेसमेंट होतीये, तर त्या ऑब्जेक्ट कशामध्ये आहे म्हटलं आता, मोशन मध्ये आहे. सपोज आता बॉय तो रन करतोय, म्हणजेच तो कशामध्ये आहे, सध्या मोशन मध्ये आहे. म्हणजे एखाद्या ऑब्जेक्ट मध्ये सतत काहीतरी हालचाल दिसून येत असेल तर ती ऑब्जेक्ट कशामध्ये आहे म्हटलं आता, मोशन मध्ये. एक्झाम्पल मध्ये रनिंग बस असेल, रनिंग बॉय असेल. ओके, बॉय. त्याच्यानंतर मग काही फुटबॉलची मोशन घेऊ शकता, बटरफ्लायज आहे ती फ्लाय करते, तर ती सुद्धा मोशन आहे ना, मोशनच्या एक्झाम्पल मध्ये. ओके, सो नेक्स्ट आहे सर्क्युलर मोशन अँड सेंट्रिपिटल फोर्स. आता सर्क्युलर मोशन म्हणजे काय, तर सर्क्युलर मोशन म्हणजे काय, तर एखादी ऑब्जेक्ट जी आहे तर सर्क्युलर पाथ ट्रॅव्हल करत असेल, असं गोल पाथ मध्येच ट्रॅव्हल करत असेल तर त्याला कोणती मोशन म्हटलं जातं, सर्क्युलर मोशन म्हटलं जातं. मोशन ऑफ अन ऑब्जेक्ट अलॉंग सर्क्युलर पाथ इज कॉल्ड ॲज सर्क्युलर मोशन. ओके, सो एक्झाम्पल मध्ये तुम्ही म्हणू शकता जायंट व्हील आहे, जायंट व्हील पाळणा पाहिलेला असेल तुम्ही, तर कसा रोटेट होतो, तर सर्क्युलर रोटेट होतो. त्यानंतर क्लॉक आहे, क्लॉक सुद्धा कसे, क्लॉकचे हँड्स असतात ते कसे रोटेट होतात, सर्क्युलरली रोटेट होतात. म्हणजे त्यांच्यामधली मोशन कोणती मोशन असते, सर्क्युलर मोशन असते. आता सेंट्रिपिटल फोर्स, हे सेंट्रिपिटल फोर्स काय असतं पहा. आता आपण मी एक्झाम्पल थ्रू तुम्हाला सांगते. सपोज मी एखादी वस्तू हातामध्ये घेतली, किंवा हे बॉयचं एक्झाम्पल आपण कन्सिडर करू. त्याने काय केलेलं आहे, एक दोरा हातामध्ये घेतलेला आहे आणि दोऱ्याच्या एका टोकाला काय बांधलेलं आहे, सपोज एक स्टोन किंवा एखादी ऑब्जेक्ट बांधलेली असेल. आणि तो दोरा काय करतोय, तो स्टोन गोल गोल रोटेट करत आहे. म्हणजे फोर्स कुठून लावला गेला, तो सेंटर मधून फोर्स लावला गेला. आणि त्या ऑब्जेक्टचा पाथही, मोशन कशी आहे, सर्क्युलर मोशन आहे. ठीक आहे, तर मग काय, एखादी ऑब्जेक्ट सर्क्युलर पाथनी रोटेट होत असेल किंवा मूव्ह होत असेल आणि तिचा जो फोर्स आहे त्या ऑब्जेक्टवर लावलेला तो सेंटरला डायरेक्टेड असेल तर त्याच फोर्सला काय म्हटलं जातं, सेंट्रिपिटल फोर्स म्हटलं जातं.
द फोर्स ऍक्ट्स ऑन एनी ऑब्जेक्ट विच मुव्हिंग अलॉंग अ सर्कल, म्हणजे एखादी ऑब्जेक्ट सर्कल मध्ये मूव्ह होते अँड द फोर्स इज डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ सर्कल, आणि जो लावलेला फोर्स आहे कुठे आहे, डायरेक्टेड टुवर्ड सेंटरला आहे, सेंटर ऑफ सर्कल, आणि त्याच फोर्सला म्हटलं जातं सेंट्रिपिटल फोर्स. मग तुम्ही एक्झाम्पल मध्ये हे सांगू शकता. ओके, नेक्स्ट आहे केपलर्स लॉ. तर केपलर्स लॉ काय आहे, त्यांनी किती लॉ मांडलेला आहे, ते केपलर्स एक सायंटिस्ट होते पा, तर त्यांनी काय केलं होतं, 3 लॉ मांडले. कशाचे रिलेटेड मांडले, तर मध्ये तुम्हाला सोलर सिस्टीम माहित असेल, तर सोलर सिस्टीम मध्ये काय असतं रे, मध्ये सन असतं आणि आउटसाइडला किंवा सराउंडिंगला काय असतात, प्लॅनेट असतात. तर मग हे जे प्लॅनेट्स आहेत ते सन भोवती कसे रोटेट होतात किंवा त्यांची मोशन कशी आहे, याच्या रिलेटेडचा लॉ म्हणजे कोणता लॉ आहे रे, केपलर्स लॉ. म्हणजे त्यांनी लॉ मध्ये काय सांगितलं होतं, प्लॅनेटची रिलेटेडची मोशन कशी आहे, प्लॅनेटरी मोशन बद्दल. तर मग ह्याच्या आधी यांनी लॉ मांडण्याच्या आधी खूपच सारा डेटा काय होता याच्या रिलेटेडचा अवेलेबल होता. त्यांनी काय केलं होतं, या डेटाचा स्टडी केला आणि या डेटाचा स्टडी करून काय केला होता, हा केपलरची लॉ मांडले होते. 3 लॉ त्यांनी मांडले होते. तर पहिला लॉ काय सांगितला, केपलर्स फर्स्ट लॉ. तर केपलर्स फर्स्ट लॉ नुसार काय सांगण्यात आलं की हे जे सूर्य आहे, सन आहे आणि त्याच्या सराउंडिंगला जे प्लॅनेट्स आहे, तर ते प्लॅनेट्स कसे रोटेट होतात रे, आपल्याला सुरुवातीला कसं वाटत असेल सर्क्युलर मध्ये रोटेट होतात, परंतु ते सर्क्युलर मध्ये रोटेट न होतात, कसे रोटेट होत असतात, इलिप्टिकल पाथ मध्ये लंब वर्तुळाकार रोटेट होतात. हे जे प्लॅनेट आहे सूर्याभोवती लंब वर्तुळाकार म्हणजे इलिप्स या फोकस मध्ये रोटेट होतात. पहा, द ऑर्बिट ऑफ प्लॅनेट इज अन इलिप्स विथ द सन ऍट वन ऑफ द फोकाय, म्हणजे कसे रोटेट होतात, इलिप्स या पाथने. केपलरचा सेकंड लॉ त्यांनी काय सांगितलंय, लाईन जॉईनिंग द प्लॅनेट, म्हणजे हे जे प्लॅनेट्स आहे आणि हे जे सन आहे तर त्यांच्यामध्ये जो एरिया कव्हर केलेला आहे, हा जो एरिया आहे, म्हणजे हा जे प्लॅनेट्स आहे पहिला एरिया, त्यानंतर हा दुसरा एरिया, हा तिसरा एरिया, हा जो एरिया आहे तो इक्वल टाइम मध्ये इक्वल एरिया कव्हर करतात, म्हणजे इक्वल इंटरवल किंवा इक्वल टाइम मध्ये ते इक्वल एरिया कव्हर करतात. म्हणजे हा तुम्हाला आता 1, 2, 3 काय कमी जास्त वाटत असेल, पण हा कमी जास्त एरिया नाहीये, तर इथून ते इतका किंवा हा दोन्ही कन्सिडर केले ते एरिया काय आहेत, सारखेच एरिया आहे, म्हणजे इक्वल इंटरवल मध्ये ते इक्वल एरिया कव्हर करतात. ओके, हा होता केपलरचा सेकंड लॉ. केपलर्सने थर्ड लॉ काय मांडला होता पहा, केपलर्स थर्ड लॉ मध्ये काय सांगितलं की सन आहे, सनच्या भोवती काय प्लॅनेट्स रोटेट होतात ते, तर मग त्यांनी काय केलं की स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन अराउंड द सन, म्हणजे जे प्लॅनेट्स आहेत तर ते सूर्याभोवती रोटेट होतात, मग त्यांना काहीतरी टाइम लागत असेल, त्याला म्हटलं पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन, सूर्याभोवती फिरण्याचा टाइम, मग तो कन्सिडर केला पहा टी, अँड स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ म्हणजे टीचा स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू क्यूब ऑफ मीन डिस्टन्स ऑफ प्लॅनेट फ्रॉम द सन, आणि तो कशाला डायरेक्टली प्रपोर्शन आहे, क्यूब. कशाचा क्यूब, तर सन आणि प्लॅनेट मधलं जे अंतर असेल, डिस्टन्स जे आहे त्याला काय केलं, क्यूब, त्याचा क्यूबला डायरेक्टली प्रपोर्शनल आहे, म्हणजे टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू आर क्यूब, म्हणजे पिरियड ऑफ रिव्हॉल्युशनचा स्क्वेअर डायरेक्टली प्रपोर्शनल आहे डिस्टन्स ऑफ प्लॅनेट फ्रॉम द सन. ओके, सो टी स्क्वेअर इज इक्वल टू के आर क्यूब. तर के काय असेल तुमचा इथे, कॉन्स्टंट असेल, कॉन्स्टंट व्हॅल्यू असेल के ची. ओके, समजले तुम्हाला तिन्ही लॉ. केपलरच्या फर्स्ट लॉ मध्ये त्यांनी काय सांगितलं होतं की हे जे प्लॅनेट्स रोटेट होतात सन भोवती तर त्यांचा पाथ कसा आहे, इलेप्टिकल पाथ आहे. त्यानंतर केपलरच्या सेकंड लॉ मध्ये काय सांगण्यात आलं की हे जे इक्वल एरिया इक्वल टाइम मध्ये काय करतात, इक्वल एरियाज कव्हर करतात. त्यानंतर थर्ड ह्याच्यामध्ये काय सांगण्यात आलं, केपलरचा थर्ड लॉ होता की जे टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब, म्हणजे पिरियड ऑफ रिव्हॉल्युशनचा स्क्वेअर डायरेक्टली प्रोपोर्शनल असेल डिस्टन्स ऑफ प्लॅनेट फ्रॉम द सनला. ओके, सो हे जे केपलर्सने 3 लॉ मांडले, तर त्यांनी जे लॉ मांडले होते त्याच्या रिलेटेड म्हणजे हे प्लॅनेट्स आहेत ते हेच पाथ का फॉलो करतात किंवा हे लॉ फॉलो करतात का आणि का बरं करतात, याच्या रिलेटेड त्यांनी इन्फॉर्मेशन दिली नव्हती पा. तर मग यावेळेस मग त्याच्यानंतर न्यूटन्सने काय केलं की याच्याच रिलेटेड एक पुढचा लॉ काढला, म्हणजे याच लॉचा स्टडी करून न्यूटन्सने पुढचा लॉ फाइंड केला होता, तर तो होता न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. कोणता, युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. ओके, सो ग्रॅव्हिटेशनचा काय लॉ होता पहा, अकॉर्डिंग टू दिस थेरी, यांनी काय सांगितलं थेरीनुसार न्यूटनने की एव्हरी ऑब्जेक्ट इन युनिव्हर्स अट्रॅक्ट्स एव्हरी अदर ऑब्जेक्ट विथ अ डेफिनाइट फोर्स, म्हणजे
प्रत्येक ऑब्जेक्ट जी आहे तर ती दुसऱ्या ऑब्जेक्टला काय करत असते रे, अट्रॅक्ट करत असते, एकमेकांकडे अट्रॅक्ट करत असते आणि विथ अ डेफिनेट फोर्स, काहीतरी फोर्सनी. तर त्यालाच काय म्हटलं होतं, न्यूटनचं युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन म्हटलं होतं. म्हणजे दोन ऑब्जेक्टमध्ये किंवा प्रत्येक ऑब्जेक्टमध्ये एकमेकांकडे खेचण्याची काहीतरी फोर्स असतो, पॉवर असते. तर मग हा जो फोर्स आहे तर ते फोर्स काय डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे प्रोडक्ट ऑफ मासेस ऑफ टू ऑब्जेक्ट आणि इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. ओके, सो आता हा लॉ काय सांगतो ते मी व्यवस्थित समजून सांगते. सपोज मी आता दोन ऑब्जेक्ट कन्सिडर केले, ही एक ऑब्जेक्ट कन्सिडर केली, ही ऑब्जेक्ट कन्सिडर केली आणि या ऑब्जेक्टचे मी मास घेते सपोज m1 आणि या दुसऱ्या ऑब्जेक्टचे मास कन्सिडर करते m2 आणि या ऑब्जेक्ट मध्ये, ठीक आहे, या ऑब्जेक्ट मधले दोन ऑब्जेक्ट मधलं डिस्टन्स मी कन्सिडर केलेला आहे d. आता यांनी या लॉ नुसार काय सांगितलं होतं न्यूटन्सनी, जो फोर्स असतो या ऑब्जेक्ट मधला तो फोर्स हा डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे कोणाला, प्रोडक्ट ऑफ द मासेस ऑफ टू ऑब्जेक्ट, म्हणजे या दोन ऑब्जेक्टच्या मासेसला. मग कोणते दोन ऑब्जेक्टचे मासेस येणार, m1 इंटू m2, या दोघांचा घेतला मी प्रोडक्ट अपॉन इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. इन्व्हर्सली प्रोपोर्शनल कशाला, स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन ते, म्हणजे या दोघांमधलं अंतर म्हणजे d त्याचा स्क्वेअर म्हणजे d स्क्वेअर. ओके, सो हा होता न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. सो हे डायरेक्टली प्रोपोर्शनचं साइन आहे, ते मी काढून टाकण्यासाठी काय करते, इक्वलचं साइन घेते आणि ते काय कन्सिडर करते, एक कॉन्स्टंट कन्सिडर करते. सो g m1 m2 अपॉन d स्क्वेअर. जी झालं तुमचा ग्रॅव्हिटेशनल युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, जिला काय म्हटलं आता युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट म्हटलं जातं. ओके, सो याची व्हॅल्यू आहे 6.67 इंटू 10⁻11 न्यूटन. सो तुम्ही हे पाहू शकता, व्हॅल्यू कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे 6.67 इंटू 10⁻11 आहे. सो हा झाला न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. ओके, सो नेक्स्ट आहे आणि आजच्या लेक्चरचा आपला शेवटचा पॉइंट आहे पहा, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मॅग्निट्यूड ऑफ सेंट्रिपिटल फोर्स. आता त्यांनी काय सांगितलं की युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आणि सेंट्रिपिटल फोर्स मध्ये रिलेशन काय आहे, म्हणजे सर्क्युलर मोशन पण आहे आणि सेंट्रिपिटल फोर्स पण आहे. पहा, आता कन्सिडर करते सपोज मध्ये काय असं प्लॅनेटरी मोशनच्या रिलेटेड, मध्ये सन आहे, साईडला काय आहेत रे प्लॅनेट्स आहे. त्यामुळे आपण ते कन्सिडर केलं तर फोर्स काय येईल, F इज इक्वल टू mv स्क्वेअर अपॉन r. कोणता फोर्स, m म्हणजे काय येणार, एखाद्या ऑब्जेक्टचे काय येणार, मास येणार, v म्हणजे त्याच ऑब्जेक्टचा काय येणार, स्पीड येणार. ओके, आणि r म्हणजे त्या ऑब्जेक्ट आणि ती मधलं सेंटर असेल किंवा सन असेल तर त्यांच्यामधलं काय असेल रे, डिस्टन्स असेल. ओके, जर प्लॅनेटचे रिलेटेड मोशन घेतली तर m म्हणजे काय, प्लॅनेटचं मास असू शकतं, त्यानंतर v म्हणजे काय, त्या प्लॅनेटचा मोशन किंवा स्पीड, आणि r म्हणजे काय, सन आणि प्लॅनेट मधला काय असेल, डिस्टन्स असेल. ओके, सो आता स्पीडचा फॉर्म्युला तुम्हाला माहित आहे, स्पीडचा फॉर्म्युला काय असतो रे, डिस्टन्स अपॉन टाइम असतो. ओके, सो प्लॅनेटचे रिलेटेड म्हटलं तर डिस्टन्स म्हणजे काय, आता प्लॅनेट वन रिव्हॉल्युशन कसं करतात, एक सर्क्युलर पाथ कंप्लीट करतात. सर्क्युलर पाथ म्हणजेच काय असतं, डिस्टन्स, सर्कम्फरन्स असतं आणि सर्कम्फरन्स ऑफ सर्कलचा फॉर्म्युला तुम्हाला माहित आहे काय, तो 2πr. ओके, आणि टाइम म्हणजे काय असतं, पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन टी कन्सिडर करतो. ओके, सो पुढे आहे एफ आहे फोर्स. आता आपल्याला फोर्स फाइंड आउट करायचा आहे, तर मग फोर्स मध्ये पहिल्या इक्वेशन मध्ये ही सेकंड इक्वेशनची व्हॅल्यू पुट करते. ओके, सो एम आहे असा, व्ही आहे, स्पीड म्हणजे काय असतो, व्ही असतो, तर मी व्ही ची व्हॅल्यू मी टाकते याच्यामध्ये 2πr अपॉन टी आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि खाली आलेला आहे अपॉन आर. आर सांगितलं मी सन आणि प्लॅनेट मधला डिस्टन्स आहे. त्याच्यानंतर यम आणि आर मी साईडला घेतला, याचा स्क्वेअर म्हणजे काय झाला 4π स्क्वेअर आर चा स्क्वेअर अपॉन टी स्क्वेअर. ओके, सो हे आर आहे, इथे आर स्क्वेअर आहे, एक आर काय होणार, कॅन्सल होणार, म्हणजे इथे आलं यम 4π स्क्वेअर, इथे आला फक्त आर आणि इथे आलेला आहे टी स्क्वेअर. आता याच्यानंतर तुम्ही केपलरचे 3 लॉ पाहिले, तर केपलरच्या लॉ मध्ये थर्ड लॉ मध्ये काय सांगितलं होतं, केपलरचा थर्ड लॉ, तर केपलरच्या थर्ड लॉ मध्ये सांगण्यात आलं होतं टी स्क्वेअर पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब. म्हणजेच असं जर व्हॅल्यू फाइंड केली तर टी स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर आर क्यूब इज इक्वल टू काय होतं, के होतं. तर मी ह्याला जर उलट केलं तर काय येईल, 1/k आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर असं आहे. म्हणजेच आता हे वरचं जे इक्वेशन आहे एफ इज इक्वल टू काय, यम अपॉन
इथे काय आहे 4π² आहे आणि हे r आहे ना अपॉन t² आहे. जर मी वरच्या खालच्या साईडला r² ने मल्टिप्लाय केलं तर माझं वरील r³ खाली t² आणि इथे खाली r². म्हणजे मी वर आणि खाली न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला काय केलेलं आहे r² ने मल्टिप्लाय केले म्हणून माझं आलं m 4π², इथे r³ t² आणि पुढे आलेला आहे r². ओके, सो हे 4π² m अपॉन r² आणि हे r³ अपॉन t² म्हणजेच माझं आहे केपलरच्या थर्ड लॉ नुसार 1/k. म्हणजे माझा फोर्स आलेला आहे 4π² m अपॉन k r². ओके, सो ही आहे व्हॅल्यू युनिफॉर्म. हे रिलेशन आहे सर्क्युलर मोशन आणि सेंट्रिपिटल फोर्स. तो आजच्या लेक्चरमध्ये आपण एवढेच पॉईंट पाहणार आहोत. राहिलेले पॉईंट्स आपण नंतरच्या लेक्चरमध्ये पाहूया. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.